नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण आज नागझरी येथे आलेलो आहोत. नागझरी हे लातूर जिल्ह्यातील एक खूप महत्त्वाचं जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी साक्षात नागोबा अवतीर्ण होऊन या ठिकाणी बसलेला आहे. या ठिकाणी 5 फण्याचा नागोबा आहे. लातूर तालुक्यामध्ये हे देवस्थान खूप प्रचलित आहे. मांजरा नदीच्या काठावर हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणचा निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर आहे. या ठिकाणी नागझरीचा बंधारा पण आहे, त्यामुळे या बॅरेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठा होतो. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी साठवलं जातं. हे आपण पाहू शकता. हे खाली महादेवाचं एक नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि हा परिसर खूपच असा नयनरम्य आहे. येथे लोक फिरण्यासाठीही येतात आणि येथे पिकनिकसाठीही लोक येत असतात. या ठिकाणचा परिसर खूपच आल्हाददायक आहे. या ठिकाणी हा मोठा बॅरेज बांधण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाणी साठवलं जातं. अशा प्रकारचा हा परिसर कोणालाही या ठिकाणी फिरायला यावंसं वाटणार आहे. आपण आता मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहोत. हा नागोबा समोरचा नंदी आहे आणि मंदिरामध्ये हा साक्षात नागोबा येथे बसलेला आहे. आपण पाहू शकता. समोर महादेवाची पिंड आहे आणि हा 5 फण्याचा नागोबा आहे. खूप प्रचलित असं हे देवस्थान आहे. हा मंदिराचा परिसर खूप मोठा असा हा सभामंडप आहे. या ठिकाणी राधाकृष्णाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि हा सभामंडप आहे. या ठिकाणी दरवर्षी सप्ताह होतो. नागपंचमीच्या वेळेस खूप मोठी जत्रा भरते. या ठिकाणी इतर जातीचे लोकही या ठिकाणी पूजा करायला येतात. म्हणजेच मुस्लिम बांधव असोत, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हम सब बच्चे भाई भाई. येथे राम, लक्ष्मण, सीता यांचीही इथं मूर्ती बसवण्यात आलेली आहे. म्हणजे इतर जातींनाही हा नागोबा खूप प्रचलित आहे. या नागझरीच्या कडेला इंदस्थाना म्हणून एक मुस्लिम लोकांचं गाव आहे. तेथे 70-80% हे मुस्लिम समाज आहे. तेथील लोकही येथे पूजा करण्यासाठी येतात. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि हे जे समोर कुंड दिसत आहे, या कुंडातून नागोबा बाहेर आला अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या कुंडातील पाणी प्रत्येकजण घरी घेऊन जातो आणि घरामध्ये शिंपडतो. त्यामुळे घरामध्ये येणारे नाग वगैरे ते येत नाहीत. त्यामुळे या कुंडाचं खूप महत्त्व आहे आणि येथे महादेवाची पिंड बसवण्यात आलेली आहे. येथे खूप लोक पूजा करायला येतात. दर सोमवारी, नागपंचमीला, श्रावण महिन्यात खूप या ठिकाणी गर्दी असते. हे मांजरा नदीच्या काठावर वसलेलं नागझरी गाव खूप असं प्रचलित देवस्थान आहे. हे समोर नागोबाचं मंदिर आणि या परिसरामध्ये खूप छान प्रकारे बाग बगीचे केल्यामुळे आणि इथे बंधारा असल्यामुळे या ठिकाणी खूप पाणी असतं. आपणही या नागझरी गावाला जरूर भेट द्या आणि या नागोबाचं जरूर दर्शन घ्या आणि येथील परिसराचा आनंद घ्या.